नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, यूपीएससी सीएसई 2026 साठीच्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे. त्यातील काही विद्यार्थ्यांना काल यूपीएससी कडून एक मेसेज आणि ईमेल आलेला आहे आणि तो त्यांच्या कॅटेगरी स्टेटस संदर्भातला आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की आम्ही नेमकं त्यामध्ये काय करायला पाहिजे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की तुम्ही ज्यांना हा मेसेज किंवा ईमेल आलेला आहे त्यांनी कोणत्या स्टेप्स फॉलो करायला पाहिजे. सर्वप्रथम यूपीएससीने तुम्हाला एक सविस्तर ईमेल केलेला आहे. त्या ईमेलमध्ये असं म्हणतायत की ज्या विद्यार्थ्यांनी सीएसई 2026 साठी ॲप्लिकेशन केलेलं आहे परंतु या वर्षीच्या ॲप्लिकेशनमध्ये त्यांनी जी कॅटेगरी मेन्शन केलेली आहे ती त्यांच्या आधीच्या ॲप्लिकेशनपेक्षा वेगळी कॅटेगरी आहे आणि असं त्यांच्या लक्षात आलेलं आहे. अशा विद्यार्थ्यांना त्यांनी पुन्हा एकदा त्यांची कॅटेगरी कन्फर्म करण्याची संधी या ठिकाणी दिलेली आहे. तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, ज्यांना हा ईमेल आलेला आहे घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्हाला upsconline.nic.in वरती जाऊन तुम्हाला पुन्हा एकदा तुमचं लॉग इन करायचं आहे. लॉग इन कसं करायचं याची माहिती आपण आधी एकदा घेतली होती. तुम्ही तिथे लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन करून तुम्हाला त्या स्टेप्स याच्यामध्ये फॉलो करायच्या आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला कोणता ऑप्शन मिळणार आहे, समजा तुमची कॅटेगरी एक ए कॅटेगरी आहे आणि तुम्हाला ती कॅटेगरी या ठिकाणी कन्फर्म करायची आहे, तर तुम्हाला तिथे फक्त कन्फर्मेशन द्यायचं आहे की तुमची कॅटेगरी तुम्ही तशाच पद्धतीने कंटिन्यू करताय. या ठिकाणी कॅटेगरी चेंजचा ऑप्शन जो दिला गेलेला आहे तो एका कॅटेगरीतनं फक्त जनरल असाच दिलेला आहे. म्हणजे तुमची कॅटेगरी जर एखादी असेल आणि जर तुम्हाला ती आता चेंज करायचं असेल तर ती फक्त जनरलमध्ये चेंज करता येणार आहे. जनरल मध्ये तुम्ही आहात तर तुम्हाला अदर कॅटेगरीमध्ये चेंज करता येणार नाही. म्हणजे तुम्ही जनरल असाल आणि तुम्हाला आता वाटतं की आम्ही आमची कॅटेगरी चेंज करू शकतो तर असं करता येणार नाही. कोणता पर्याय उपलब्ध आहे तर चेंज ऑफ कॅटेगरी टू अनरिझर्व्ड जनरल इज द ओनली चेंज परमिटेड ॲट धिस स्टेज. म्हणजे जनरलमधून तुम्ही इतर ठिकाणी जाऊ शकणार नाही, मात्र इतर ठिकाणी असाल तर जनरलमध्ये जाऊ शकाल. एकदा का तुम्ही यामध्ये लॉग इन केलं तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा डॅशबोर्ड हा आहे मॅनेज अकाउंट युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन कॉमन ॲप्लिकेशन फॉर्म एक्झामिनेशन्स. यू आर रिक्वेस्टेड टू केअरफुली रिव्ह्यू and verify the social category details available in the system. असं हा मेसेज पॉपअप होईल. प्रोसीड या बटनावरती तुम्ही क्लिक करा. पुढे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला हा पुन्हा तुमचा डॅशबोर्ड ओपन झालेला दिसेल. यामध्ये त्यांनी तुम्ही यापूर्वीच्या एक्झामिनेशनमध्ये कोणत्या कॅटेगरीज निवडलेल्या आहेत त्याचा तपशील प्रोव्हाइड केलेला आहे. उदाहरणार्थ 2024, 2025 किंवा त्याच्या आधीच्या एक्झामिनेशन्स असतील तिथलं सोशल कॅटेगरी स्टेटस काय होतं ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि 2026 मध्ये तुम्ही कोणतं तुमचं सोशल कॅटेगरी स्टेटस होतं हे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ही डिस्क्रिपन्सी त्यांच्या लक्षात आलेली आहे, हा फरक त्यांच्या लक्षात आलेला आहे. तुम्हाला प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही प्रोसीड केलं की तुम्हाला इथे सेल्फ व्हेरिफिकेशन ऑफ सोशल कॅटेगरी असा मेसेज येईल, असे पॉपअप तुम्हाला दिसेल. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दोनच पर्याय दिसतात. त्यातला पहिला पर्याय आहे आय वुड लाईक टू रिटेन माय सोशल कॅटेगरी स्टेटस ॲज डिक्लेअर्ड इन सीएसई 2026. म्हणजे तुम्हाला आहे तीच कॅटेगरी जी 2026 मध्ये नमूद केलेली आहे ती कंटिन्यू करायची आहे. आणि दुसरा पर्याय तुम्हाला आहे आय वुड लाईक टू सबमिट सोशल कॅटेगरी चेंज रिक्वेस्ट फॉर सीएसई और IFOS एक्झामिनेशन 2026. आता जर तुम्ही चेंज ऑप्शन निवडला तर तुम्हाला ती कॅटेगरी फक्त कशामध्ये चेंज करता येणार आहे, ओपन मध्ये चेंज करता येणार आहे. दुसरा पर्याय तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध नाही. मग 2026 मध्ये तुम्ही जी कॅटेगरी नमूद केलेली आहे तीच तुम्हाला जर कंटिन्यू करायची असेल तुम्हाला प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्ही प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत एक मेसेज पॉपअप होईल, रिटेन सोशल कॅटेगरी. प्लीज कन्फर्म दॅट सोशल कॅटेगरी फाइल्ड बाय यू फॉर सीएसई और IFOS एक्झामिनेशन 2026 इज करेक्ट. तुम्ही जर त्याला करेक्ट असं क्लिक केलं तर प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तुम्ही OTP या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला OTP व्हेरीफाय करायचा आहे. आणि OTP व्हेरीफाय केल्यानंतर पुन्हा एकदा मेसेज पॉपअप होणार आहे, सक्सेस डिअर कॅन्डिडेट युअर कन्फर्मेशन ऑफ अप्लाइड सोशल कॅटेगरी फॉर सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन 2026 हॅज बीन रिसिव्ड. प्लीज नोट द रेफरन्स नंबर फॉर द फ्युचर रेफरन्सेस. ओके म्हटलं की तुमची ती प्रोसेस कंप्लीट होणार आहे. त्यामुळं एक लक्षात घ्या, सर्वच विद्यार्थ्यांना हा ईमेल आलेला नाही ज्यांनी यापूर्वी परीक्षा दिलेली आहे. यापूर्वीच्या ॲप्लिकेशनमध्ये त्यांची सोशल कॅटेगरी वेगळी होती आणि आता त्यांनी ती बदललेली आहे. हा बदल आयोगाच्या लक्षात आल्यानंतर अशा विद्यार्थ्यांना त्यांनी पुन्हा एकदा कन्फर्मेशनची संधी दिलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमची कॅटेगरी चेंज करायची असेल तर तो ऑप्शन दिलेला आहे. मात्र लक्षात ठेवा हा ऑप्शन तुम्हाला कॅटेगरी टू जनरल असाच उपलब्ध आहे. अन्यथा तुम्हाला तुमची आहे ती कॅटेगरी कंटिन्यू करायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तो ऑप्शन त्यामध्ये निवडायचा आहे. याच्यासाठीचे व्हॅलिड डॉक्युमेंट आहेत. अर्थात तुमचं ते कास्ट सर्टिफिकेट असणार आहे जे तुम्हाला नंतर आवश्यकता भासल्यास अपलोड करावं लागेल किंवा जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार आहात त्यावेळेला तुम्हाला ते तिथे प्रोड्यूस करावं लागेल. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांनी खरं तर पॅनिक होण्याची आवश्यकता नाही. ज्यांना हा ईमेल किंवा मेसेज आलेला आहे त्यांनी हे स्टेप बाय स्टेप्स प्रोसेस फॉलो करून ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये परीक्षेचं हॉल तिकीट हे अवेलेबल होऊन जाईल. धन्यवाद.